जिल्हा परिषदेसाठी उद्या मतदान होणार आहे. सगळेच पक्ष आपापल्या ताकद दाखवण्याचा विचार करत आहे. काय सांगाल, काय चित्र दिसतंय जिल्हा परिषद? जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवलेली आहे. परंतु मला वाटतं उद्या जे काही मतदान होईल त्यामध्ये महायुतीचा भगवा हा जिल्हा परिषदेवर निश्चित फडकेल अशी मला खात्री आहे. बीट्स हॉटेलच्या प्रकरणामध्ये नव्यानं समिती नेमलेली आहे. आता विभागीय आयुक्त या सगळ्या प्रकरणाची आतापर्यंत जिल्हाधिकारी समिती चौकशी 8 जणांची समिती समिती नेमली काही गैर नाहीये. त्यात जे काही इलिगल असेल त्याची चौकशी झाली पाहिजे. विभागीय आयुक्तांनी त्याची चौकशी केली पाहिजे. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणून मला त्याच्याबद्दल कोणती हे नाही. चौकशी समितीने त्यांचं काम करावं आणि योग्य तो निर्णय त्याच्यात घेतला पाहिजे. त्यात काही चुकीचं घडलं असं ते सर्वांसमोर येईल पण आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. म्हणजे पक्षाचे नेते रामदास कदम यांनी एक आरोप केला. त्याचं म्हणणं आहे की अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी जनिक्ष राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी बहिणींना शपथ घ्यायला रामदास कदम. आता त्यावर वारंवार भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. जो काही अजितदादाच्या जाण्यानंतर जो काही प्रकार घडलेला आहे हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. म्हणून आता वारंवार त्या गोष्टीला छेडणे म्हणजे दादाचं जाण्याचं दुःख कमी आणि इतर बाबीवर लक्ष जास्त असा एकंदरीत प्रकार होत चाललाय. म्हणून आम्ही आता त्याच्यावर भाष्य करणारच नाही. सर, याला लागून एक प्रश्न आहे. भास्कर जाधवांनी जे रामदास कदम बाहेर आहे तर मागत आहे ते भास्कर जाधव आणि रामदास भाईचं प्रेम सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्या प्रेमाखातर एकमेकावर असे वाक्यप्रचार होत असतात. त्याची दखल कोणी घेत नाही. निधी मिळणार हा विचार करून मतदान करा. नितेश राणेंचं सदैव वक्तव्य, निधी देण्याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे, विसरू नका. नितेश राणे त्यामुळे निधी देण्याचा अधिकार तो मुख्यमंत्र्याचा आहेच. परंतु त्यांनी वक्तव्य त्यांच्या भागामध्ये कशाच्या आधारावर केलं याची कल्पना नाही. अखेरला सत्ता ही युतीची आहे आणि युतीचे लोक हे निधी वाटप करताना जो सत्ताधारी असेल त्याला थोडासा सैल हात सोडतात. हा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी केलेलं वाक्य आहे. तुम्ही पण म्हटलात की शपथविधीबद्दल पवार यांच्या काही गडबड पवार यांच्या मिसेस शपथविधीबद्दल तुम्ही काही गडबड केली नसती. त्यानंतर उदय सामंत म्हटले. तुमच्या पक्षाची भूमिका काय की ह्या अशा पद्धतीने तुमचे सगळे नेते त्या टीका करतात? नाही, दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये. म्हणून त्यावेळेला ते केलेलं माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली. त्यात काय कुणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणं घेणं नाही. परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडायचा आम्ही प्रयत्न करतो. याला जोडून एक प्रश्न आहे. अजित पवारांचा जो अपघात झालाय त्याच्यात आता सीआयडी इन्व्हॉल्व्ह झाली, चौकशी करते आणि त्या दिवशीचा बारामतीचा जो संपूर्ण दौरा होता त्या दौऱ्याची चौकशी अजित पवारांचे जे खासगी सचिव आहेत त्यांची चौकशी आता सुरू झाली त्या पूर्ण दौऱ्याची. सीआयडी त्यात इन्व्हॉल्व्ह झालेली आहे. इतर यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. ब्लॅक बॉक्स जो ज्याला म्हणतात तो सापडलेला आहे. आता हा सगळा चौकशी मला वाटतं जलद गतीने होईल आणि ही चौकशी व्हावी असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आता ही चौकशी किती जलद गतीने होतील याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्याच्यात जर असं काही दिसलं तर निश्चितच सरकार त्याच्यावर कारवाई करेल. संजय राऊतांनी सांगावं की शरद पवार एनडीए मध्ये जाणार होते की नाही, आम्हाला एनडीए मध्ये जायचं होतं हे म्हटलं आहे सुनील तटकरेंनी. ज्यावेळेस त्यांना हे आपले संजय राऊत म्हणाले की काही लोकांना शरद पवारांनीच मोठे केलं आणि एनडीए त्यांना संधी द्यायला लागले. हा गौप्यस्फोट केलाय. एनडीए मध्ये जायचं, शरद पवारही येणार होते, तुम्हीच खरं सांगा. एनडीए मध्ये येण्यासाठी आताच नाही, मागे 22 साली सुद्धा 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता. हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या. कोणती खाती घ्यायची कोणती खाती नाही घ्यायची इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या. हे त्या काळाचं असलेलं गणित होतं. परंतु आता या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्यात की नाही झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतचं आणखी जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही
तो पण त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आज अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. शिवसेना सत्तेत असेल की शिवसेनेची भूमिका काय आहे? उपमहापौर पद मिळणार आहे जसं तुम्ही मुंबईमध्ये सत्तेचा वाटा दिला तसं इथं तुम्हाला मिळणार आहे का आणि तुमची अपेक्षा काय? या ठिकाणी भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आले. महापौर भाजपचा होईल. उपमहापौराबद्दल जे वारंवार शंका व्यक्त होते, परंतु आता उपमहापौर हा शिवसेनेचा होईल आणि त्याबद्दलची चर्चा ही काही वेळानंतर स्थानिक अतुल सावे आहेत, आमचे पारकर आहेत, त्यांच्यात ती होईल आणि त्याच्यानंतर वरिष्ठ पातळीहून त्याच्या नावाची घोषणा होईल. दादाच्या निधनानंतर शरद पवार आणि दादाच्या कुटुंबियांच्या भेटी वाढ 4 कोपरलेल्या 3 बैठका झाल्या आणि या भेटीमागे त्यांनी 2 एप्रिलचे कनेक्शन काढलं असं सवाल. हे बघा, आता हे सगळं भेटी होणं साहजिक आहे. एक दुःखद घटना त्या कुटुंबात घडलेली आहे. हे कुटुंब नेहमीच एकत्र येत असतं. दिवाळीच्या टायमाला एकत्र येत असतं, तसं दुःखाच्या टायमाला एकत्र आलं तर त्याच्यावर वाद होण्याचे काही कारण नाहीये. आणि त्यांनी दोघांनीही स्पष्ट केलं की आमचं त्या ठिकाणी कोणत्याही राजकारणावर चर्चा झालेली नाही, तर ही कौटुंबिक भेट आहे. कौटुंबिक भेटीमध्ये अजितदादाचा पुतळा कुठं असावा, काय असावा या बाबतीतच चर्चा झाली. म्हणून आता याच्यावर आपण शंका उपस्थित करणं मला वाटतं ते योग्य पण नाही. रोहित पवार सांगतात की विमानात काय घडलं हे 9 तारखेला सांगा. मग जर रोहित पवारकडे काही असेल त्या आधारावर तो बोलत असेल तर 9 तारखेपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे. अंजली दमाने यांनी या सगळ्या संदर्भात आरोप केले की पार्थ पवार, त्यानंतर सुरेखा तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हा घातपात घडवून आणला. त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी खऱ्या अर्थानं पोलिसांना द्यावी, परंतु अशा प्रकारे त्यांनी जो काही आरोप केलेला आहे निश्चित गांभीर्याने सरकारही घेतं आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर ते तपासतं सुद्धा. म्हणून मुख्यमंत्री साहेब याची दखल घेतील आणि त्याची तपासही त्या दिशेने करतील. कायदेशीर प्रक्रियेनुसार अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी राष्ट्रवादी या आरोप त्यांनी केले. आता हे आरोप प्रत्यारोप होतील. जर बिनबुडाचे आरोप केले तर प्रत्येकाला अधिकार आहे त्यांच्या विरोधात बोलायचा, म्हणून ते बोलतील. म्हणून त्यांनी काही वेगळं काय असं काही मांडलेलं नाही. जर पुरावे असतील तर त्यांनी दिले पाहिजे, नसता मग ते कायदेशीर कारवाईला समोर गेलं पाहिजे. पुणे विद्यापीठाने एक निर्णय घेतलाय, कुंभमेळ्यात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्क्स म्हणजे श्रेयांक म्हणतात त्याला ते देणार आहे. यावर आता अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो की शिक्षणाचं धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न का करताय आणि मग जर असं असेल तर पंढरपूरची वारी आणि चैत्यभूमी इथे जे मुलं योगदान देतात त्यांनाही मार्क देणार नाही. मुळामध्ये अशा प्रकारचे मार्क देणं हे माझ्या मते तरी योग्य नाही. धार्मिक कोणताही उत्सव असो किंवा धार्मिक कोणताही जाती धर्माचा असा मोठा सण असो त्याच्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर मार्क देणं मला वाटतं हे शिक्षण क्षेत्रासाठी योग्य नाही. नाना पटोले विधानसभा अधिवेशनात पार्थ पवार पटना सरकारला जाब विधानसभा अधिवेशनात पार्थ पवार पटना सरकारला जाब विचारणार असं नाना पटोले. अधिवेशन चालू होईल त्या टायमाला सगळं जाब विचारतील. त्यांचा तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये दिलेला आणि त्याचं काय घडामोडी झाला त्याचं स्पष्टीकरण सरकारही देईल. म्हणून त्यांनी विचारण्यापूर्वी सरकारकडे त्याची उत्तरं असतील. मुंबई महानगरपालिकेत महापौर निवड प्रक्रियेपूर्वीच आज भाजपचे जे सगळे विजयी उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी पक्ष कार्यालयात आलेले आहेत आणि मराठवाड्या पद्धतीने तो संपूर्ण इव्हेंट हा त्या ठिकाणी होतो आहे. काय झालं? जो मराठवाडा सगळं मराठवाड्या देशामध्ये आज ते महानगरपालिका पहिला महापौर बनतो. मराठी बाणा जपण्याचा भाजपने तो प्रयत्न केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. मराठी माणूस पुन्हा आपल्या चांगल्या उत्सवाच्या वातावरणामध्ये तिथं जातोय ही मला वाटतं ही आनंदाची बाब आहे. थँक्यू. चला.